हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर बघा हाऊसवाईफ व्लॉगमध्ये मी कोमल खूप सारे असे तुमच्या मनापासून स्वागत करते. तर बघा आता उन्हाळा चालू झाला आहे तर सगळीकडे पाण्याचे हे प्रॉब्लेम चालूच आहेत. तर ते स्टोअर करण्यासाठी तुम्ही जर तांबे पितळाचे भांडे वापरत असाल तर ते कशाप्रकारे क्लीन करायचे किंवा रोजच्या रोज ते साफ कसे ठेवायचे, खूप छान पद्धत आहे. घासावं काहीच लागणार नाही किंवा खूप सारे कष्टसुद्धा लागत नाही. तर बघा काय होतं, काही काहींना पितांबरी जर वापरली तर हात असे खरबरीत होतात किंवा हाताला ॲलर्जी होऊन त्याच्या हाताचे कातडे वगैरे जातात. तर मी तुम्हाला एक छान असं एक जादूचं पाणी, तर आपण त्याला जादूचं सोल्युशन म्हणूयात, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे की ते कशाप्रकारे करायचं, ते कशाप्रकारे यूज करायचं किंवा कशापासून करायचं. चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर इथे बघा तुम्हाला मी दिसतच असेल की तुम्हाला हा जो बॉक्स आहे तर तो बॉक्स दाखवते. तर हा जो बॉक्स आहे तर तो आहे सायट्रिक ॲसिडचा. तर हे बघा जे लिंबू सत्व असताना तर त्यालाच सायट्रिक ॲसिड बोलतात. तर हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली उपलब्ध होऊन जाईल. तर यामध्ये काय असतं, आंबटपणा जो आहे तर खूप प्रमाणात तो आंबटपणा असतो. त्यामुळेच आपले खूप सारे असे कष्ट वाटणार आहेत. आपला जो वेळ आहे तर ते वेळ खूप कमी खाऊ वेळेत आपलं ते काम होणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथं जे आहे तर ती एक घेतलेली आहे स्टीलची वाटी. तर इथं तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. तर आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा. तर आपण ज्या चमच्याने पोहे खातो तर तो पोह्याचा चमचा घ्यायचा आहे. तर इथे बघा मी आता घेतलेलं आहे ते सायट्रिक ॲसिड जे आहे तर ते घेतलेलं आहे. तर ते बघा आपले साबुदाणे असतात तशा कलरचे असतात, पण हे जे सायट्रिक ॲसिड आहे तर ते साबुदाण्यापेक्षा थोडंसं लहान असतं. तर आपली जी जाड साखर येते तर त्या साखरेसारखं असतं असं म्हणूयात. तर इथे बघा मी घेतलेलं आहे 2 चमचे. तर हे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, पण प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे. तर बघा याने तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटणार आहे. तर हे बघा हे मी घेत आहे आता त्याच चमच्याने मोजून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आता घेत आहे मीठ. तर बघा आपण सायट्रिक ॲसिड जे आहे तर ते 2 चमचे घेतलेलं आहे आणि मीठ जे आहे तर ते मीठ आपण 1च चमचा घेतलेला आहे. तर हे तुम्ही आपल्या घरात जे खायचं मीठ असतं तर ते घेऊ शकता. तर आपल्याला याच्यामध्ये आता 6 चमचे जे आहे तर ते पाणी घालायचं आहे. तर बघा ते जे आपण पाणी घालणार आहोत तर ते पाणी त्यामध्ये छान असं सगळं जे आपण टाकलेलं आहे सायट्रिक ॲसिड आणि मीठ तर ते छान प्रकारे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे सगळं त्यामध्ये मिक्स छान झालं पाहिजे की जेणेकरून आपण तांब्याचे किंवा पितळ्याच्या भांड्यांवरती हे पाणी टाकू किंवा याने धुवू तर ते लगेच क्लीन होतील किंवा होतात. यासाठी छान प्रमाणात आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते त्यावरती गेलं की लगेच रिॲक्शन होऊन आपले जे भांडे आहेत तर ते छान प्रकारे असं स्वच्छ होतात. तर इथं बघा मी तुम्हाला आता पितळाची जी कळशी आहे तर ती मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे. तर बघा आता हे मी बऱ्यापैकी विरघळून त्यामध्ये घेतलेलं आहे. तर आता मी फक्त त्यावरती ओतणार आहे, हात वगैरे काहीच लावणार नाही, तरी तुम्ही रिझल्ट बघू शकता. तर इथे बघा आता मी त्यावरती हे जे आहे तर ते टाकलेलं आहे. तर लाईटचं रिफ्लेक्शन हे तुम्हाला दिसताना नाही आहे, तर बॅक साईडला घेऊन मी तुम्हाला दाखवते. बघा ज्या ठिकाणी आपण चमच्याने पाणी ओतलं आहे तर त्या ठिकाणचा जो भाग आहे तर तो छान प्रकारे असा क्लीन झालेला आहे. तर हे तांब्याच्या भांड्यावर सुद्धा तुम्ही हे सोल्युशन यूज करू शकता. खूप छान असा रिझल्ट आहे. तर बघा पितांबरीने जरी घासायचं म्हटलं तर खूप असं हाताने रगडावं लागतं किंवा घासावं लागतं. याने कितीही कठीण डाग असले तांब्या पितळाच्या भांड्यांवरचे तर ते इझिली निघतात. तर तुम्ही इथं बघू शकता की किती छान प्रकारे क्लीन झालेलं आहे ते. तर बघा रोजच्या रोज काय होतं, आपण घरातली कामं ही पटकन आवरायला जातो, तर पितांबरीने घासायचं म्हटलं की हात पण खूप खरबरीत होतात आणि टाईम पण खूप लागतो. तर इथे बघा आपण फक्त जे आहे ते सोल्युशन त्यावरती ओतून अशा प्रकारे क्लीन करून घेणार आहे. तर बघा मी सगळं असं त्यावरती ओतून छान अशी क्लीन करून घेतलेली आहे. तर पुढे मी आता तुम्हाला बघा हा जो गडू आहे तर हा आहे तांब्याचा. तर याच्यावरती सुद्धा मी त्याचे रिॲक्शन दाखवणार आहे तुम्हाला की किती छान प्रकारे तो क्लीन होतो. तर इथे बघा आता ते सोल्युशन जे आहे तर त्या सोल्युशनमध्ये मी आता तुम्हाला डायरेक्ट तो तांब्या फिरून दाखवणार आहे हात न लावता. तर आपण असं म्हणूयात की तांब्या पितळाचे जे भांडे आहेत तर ते हात न लावताच स्वच्छ होतात. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा रिझल्ट आहे तो. तर बघा मी हातसुद्धा लावलेला नाही आहे, फक्त त्या पाण्यामध्ये या पद्धतीने ते फिरवून घेत आहे. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी. तर बघा ही जी टिप्स आहे तर ती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून या टिप्सचा त्यांनासुद्धा खूप छान असा उपयोग होईल. तर इथे बघा व्हिडिओ स्किप न करता मी
सगळा व्हिडिओ हा कंटिन्यू केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट बघायला भेटेल आणि खूप छान फायदासुद्धा आहे याचा. आपलं 5 ते 10 मिनटाचं काम 1 ते 2 सेकंदात आपण म्हणूया की ते होऊन जातं. तर बघा किती छान प्रकारे असा तो क्लीन झालेला आहे. तर अशा प्रकारे जर आपण भांडे धुतले किंवा तांबे पितळाचे भांडे घासले तर ते घरात ठेवायला किंवा त्याची क्लिनिंग करायला कंटाळासुद्धा येत नाही आणि रोजच्या रोज आपण या पद्धतीने ते भांडेसुद्धा क्लीन करू शकतो. तर तुम्ही देवपूजेचे ताम्हण, गडू जे भांडे आहेत तर ते सुद्धा याच पद्धतीने क्लीन करू शकता. खूप छान आणि खूप पटकन असा त्याचा रिझल्ट भेटतो. तर बघा हे क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला कॉटनचं कापड किंवा एखादं सुती जे कापड आहे तर ते कापड घेऊन अशा पद्धतीने कोरडं करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर अशा पद्धतीने तुम्ही जर क्लीन केलं तर त्यावरती पाण्याची डाग अजिबात राहत नाही. यासाठी ते सुती कापडाने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.